पुन्हा एकदा आपलं सर्वांचं दापोली प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. अक्षय प्रतिष्ठान प्रायोजित आणि दापोली 11 आयोजित दापोली प्रीमियर लीगचं हे अतिशय सुंदर पर्वाची सुरुवात सकाळच्या सत्रामध्ये झाली. अतिशय देखणा सोहळा तिथे पार पडला आणि त्यानंतर प्रत्यक्षात थराराला प्रारंभ झाला. पहिल्या बॉल पासून पराकोटीचा संघर्ष सकाळपासून आपण बघतोय आणि आज दुपारच्या सत्रापर्यंत हा संघर्ष कायम आहे. उद्या देखील अशीच मॅचेस बघणार आहोत आणि पुन्हा परवा दिवशी परतीच्या साखळी मॅचेस बरोबरच सेमीफायनल आणि फायनल अशा लढतींना आपण या मैदानामध्ये खेळवणार आहोत. एकूणच अन्वी 11 विरुद्ध राजवीर 11 असा दुसरा सामना दोन्ही संघांचा मैदानामध्ये सुरू होतोय. आपण पाहिलं होतं पहिल्या सामन्यामध्ये विदिशा चॅलेंजर्स विरुद्ध अन्वी 11ला पराभव पत्करावा लागला होता. पहिल्या डावामध्ये 74 धावा बनवून सुद्धा या संघाला त्या धावांचं रक्षण करता आलं नव्हतं. तर राजवीर 11नं फक्त 34 धावा बनवल्या होत्या आणि त्याचा पाठलाग करताना 3 षटकातच फाटक डेव्हलपर्सनं त्या धावा पार केलेल्या होत्या. एकूणच पहिल्या सामन्यामध्ये ठेच लागलेले दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यामध्ये एकमेकांसमोर आलेले आहेत आणि एक संघ निश्चित आपल्या विजय अभियानाची सुरुवात करेल. इथे गुण तालिकेमध्ये वरच्या क्रमांकावरती येण्याचा प्रयत्न करेल दोन्ही संघांसाठी. त्यामुळे ही मॅच महत्वाची आहे. इथे आखूड टप्प्याचा चेंडू हुक केला, स्क्वेअर लेगच्या सीमा डोक्यावरून 4 धावा 6 धावा षटकार इथे मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये समीर आणि प्रसाद. समीरच्या बॅटमधून इथे 6 धावा येत आहेत. तुम्ही समीरला बघत असाल तर त्याची एक लकब आहे. शॉट खेळल्यानंतर तो बघा बॅटला छानपैकी किस करतोय आणि त्याच्यानंतर पुढच्या बॉलसाठी तयार राहतोय. हे रुटीन आहे, प्रत्येक खेळाडूचं असं काहीतरी रुटीन असतं. यस कडक सुंदर फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावा. दुसरा लागोपाठचा षटकार. आणि तुम्ही बारकाईनं बघा समीरकडे, तुम्हाला दिसेल त्याचं रुटीन असतं. ते एखादा खेळाडू असतो असा. आपण स्टीव वॉला देखील बघतो खेळायच्या अगोदर तो एक वेगळा स्टान्स घेतल्यानंतर त्याच्या तोंडातून सुद्धा असे काही उद्गार बाहेर पडतात. प्रत्येक खेळाडूचं ते असतं. तेंडुलकरचं तुम्ही बघितलं असाल ना, तेंडुलकरला अशी मान हलवायची सवय. एकदा प्रॅक्टिस करत होता हरभजन सिंग बरोबर आणि त्यांनी मान हलवली तर हरभजन त्याच्याकडे गेला, बोलो पाजी कुछ नाही जा बॉलिंग कर. परत असंच झालं, तो परत आला हरभजन त्याच्याकडे, जा तू बॉलिंग कर. यस 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 दुसरा तिसरा बॉल सुद्धा आकाशामध्ये आणि तिसरा षटकार. समीर ऑन फायर. आग लावतोय समीर सीमारेषेला. आगीचे गोळे मैदानाच्या बाहेर टाकतोय. 2-3 षटकार पहिल्या 3 बॉल मध्ये 18 धावा. समीर ऑन फायर. अन्वी 11 विरुद्ध राजवीर 11. राजवीर 11चा फलंदाज मागच्या मॅच मध्ये खूप वाईट पराभवाला सामोरं जावं लागलं होतं राजवीरला. या सामन्यामध्ये राजवीरच्या समीरनं पहिल्या 3 बॉल मध्ये 3 षटकार टाकलेले आहेत. आणि हे जे रुटीन आहे ना, हे प्रत्येक खेळाडूचं असतं. असं नाही, काही खेळाडू उजव्या पायाचं पॅड पहिलं बांधतात, काही खेळाडू लाल रुमाल ठेवतात. असं एक रुटीन असतं प्रत्येक खेळाडूचं. पार्थिव पटेलला विचारलं तर तो सांगतो की मी सलामीला जात असताना माझ्या सहकारी फलंदाजाच्या डाव्या बाजूने जातो आतमध्ये. यस कडक चौथा लागोपाठचा चौथा. समीर समीर इज द मॅन इन क्रायसिस. विस्फोटक डिस्ट्रॉयर समीर. चौथा बॉल सीमारेषेच्या बाहेर. 24 धावा. प्रत्येक बॉलला इथे फोडून काढलं जातंय. समोर फलंदाज लाल रंगाचा वेश परिधान करून आलेला आहे, मात्र धोकादायक दिसत नाहीये. समीरच जास्त धोकादायक दिसतोय. 4 चेंडूमध्ये 4 षटकार. आज प्रेक्षकांना एका वेगळ्या खेळाची अनुभूती बघायला मिळते. सकाळपासून चमत्कारांचा खेळ इथे झालेला आहे. मोठे चमत्कार. मोठे चमत्कार सकाळपासून आपण पाहिलेले आहेत. विशेषतः आज अक्षय फाटक यांनी हॅट्रिकची नोंद केली. लागोपाठचे 3 षटकार नाही, इथे 4 षटकार समीरच्या बॅटमधून.
यास परत एकदा उंच उंच मात्र फसलेला फटका आणि जीवदान. तुझे पता है तूने किसका कॅच छोडा है? समीरचा कॅच सोडलेला आहे आणि समीरला जीवदान देणं म्हणजे स्वतःच्या सिगारेटने स्वतःची चिता पेटवण्यासारखं आहे. इथे हा भयानक खेळाडू आहे. 4 षटकार त्याने ठोकलेले आहेत 4 चेंडूवरती आणि त्याला इतकं सहज सोडून देणं हे कधीच परवडत नाही. समीर बघूया नॉन स्ट्राईक एंडला जाणार आहे. धावफलकावरती 25 धावा पहिल्या षटकामध्ये. मला वाटते सकाळपासूनचं हे पहिलं षटक असेल की ज्यामध्ये एवढ्या धावा आलेल्या आहेत. 19 धावांपर्यंत सुरुवात 23 धावांपर्यंत सुरुवात झाली होती सकाळी आणि आज इथे 25 धावा पहिल्या षटकामध्ये. अजूनही षटक संपलेलं नाहीये. एक चेंडू टाकायचा आहे गोलंदाज रमेशला. समीरला मिळालेलं जीवदान. या 6 पुन्हा एकदा षटकार. 5वा या चौकार असेल. 4 धावा इथे मिळणार आहेत आणि 4 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 29 धावा पहिल्या षटकामध्ये. 29 विकेट मातीच आहे. सिमेंट विकेट असेल तर आपण समजू शकतो की सिमेंट विकेट वरती धावा येतात, पण मातीच्या विकेट मध्ये सुद्धा इतकं सुंदर विकेट बनवलेलं आहे की इथे सुद्धा धावांची अगदी लयलूट करतात फलंदाज. मला वाटतं छत्रपती शिवाजीराजांनी सुरतेवरचा हल्ला केल्यानंतर त्यांना जशी लूट मिळाली ना, इथं या पहिल्या षटकाच्या हल्ल्यामध्ये तेवढी लूट इथे आणलेली या फलंदाजांनी. समीर आणि त्याच्याबरोबर प्रसादनं देखील पहिल्या चेंडूवरती प्रसाद दिला 4 धावांचा. 29 धावा धावफलकावरती आहेत. नवीन षटक सुरू होईल. आता आपण बघतो एंड बदलणारे हॉटेल प्रेसिडेन्सी एंड कडून गोलंदाजीला सुरुवात होईल आणि समीर पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आहे. झेल सुटल्यानंतर जखमी झालेला हा वाघ अधिक भयानक ठरतो का, अधिक धोकादायक ठरतो का, की त्याची खेळी थांबवण्यात यश मिळवेल इथे संघ अन्वी 11. अन्वी 11 विरुद्ध राजवीर 11. या 2 तगड्या फौजा एकमेकांच्या समोर आहे. पहिल्या लढतीमध्ये दुर्दैवी वाईट पद्धतीने त्यांना मात खावी लागली होती. 74 धावांचं डोंगर अन्वी 11 रचला होता, मात्र विदिशानं 3.2 षटकामध्येच 75 धावा. त्यामध्ये आपण ऋषी बारेच्या 8 चेंडूतला 30 धावा 6 षटकार ऋषी बारेनं सकाळी ठोकले या मैदानामध्ये. लागोपाठ 4 मारले होते. इथे समीरनं देखील लागोपाठ 4 षटकार खेळलेले आहेत. परत एकदा समीर. गोलंदाज पिंट्या आणि रिव्हर्स समीरचा 5वा षटकार समीरचा. हवाई फायर इथे सीमारेषेला त्यानं आग लावलेली. लायटर घेऊनच मैदानामध्ये गेलेला आहे आणि सीमारेषा पेटवलेली आहे समीरनं. धावफलक असेल आता 35 धावा. धावा फक्त मोजायच्या तिथे. आज अजून 100 धावा कोणी बनवलेल्या नाहीयेत. दापोली फायटर्सनं 83 धावा हा सर्वोत्तम स्कोर राहिलेला आहे. 75 धावा विदिशा चॅलेंजर्सचा राहिलाय, दापोली फायटर्सचा राहिला. इथे पुन्हा 4 समीरच्या बॅट मधून पुन्हा चौकार. धावफलक 39. ही उड्डाण आहेत धावफलकाची, कोटीच्या कोटी उड्डाण आहेत. समीर धावांचा धबधबा मैदानामध्ये आहे, धावांचा नायगारा मैदानामध्ये आहे आणि काय कोसळतोय समीर. भयानक रौद्र रूप धारण केलेलं आहे. नायगारा कोसळताना असाच कसा भयानक कोसळतो कदाचित आपण प्रत्यक्षात बघू शकत नाही, मात्र समीरच्या फलंदाजीच्या माध्यमातून कोसळणारा नायगारा बघू शकतो. तुफानी फलंदाजी. 39 धावा. दुसरं षटक सुरू आहे. कोणताही गोलंदाज इथे निष्प्रभ ठरतोय समीरच्या झंझावातासमोर. स्ट्राईक एंड वरती समीर आणि गोलंदाज पुन्हा एकदा पिंट्या. यस 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 4 रन. पुन्हा चौकार. मिड विकेट आणि वाईडिश मिडॉनच्या मधून जो गॅप होता चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. चेंडू बहुतेक सीमारेषेच्या प्रेमात पडला असेल म्हणूनच तो सातत्याने सीमारेषेकडे जातोय. त्याला किती वेळा आत आणलं तरी तो परत सीमारेषेला भेटायला जातोय. 14 फेब्रुवारी आता जवळ आलेला आहे.
त्या अगोदरच सीमारेषेचं वेड चेंडूला लावलेलं आहे आणि प्रेक्षकांचं वेड पळवलंय समीरनं आज. धावफलक 43. 7 चेंडू मध्ये 35 धावा. ही वादळाची परिसीमा आहे. ही सुनामी मैदानामध्ये आलेली आहे समीर नावाची. का ज्वालामुखी फुटलेला आहे समीर नावाचा. सुनामी कदाचित येण्याच्या अगोदर संकेत तरी देते की आता समुद्रामध्ये कुठेतरी भूकंप झालेला आहे, त्यामुळे एवढ्या मोठ्या लाटा किनाऱ्यावरती उसळू शकतात. वादळ समुद्रामध्ये तयार झालं तर कमीत कमी त्याचा ताशी वेग काय असतो त्यानुसार ते किनाऱ्यावरती किती वेळात पोहोचेल हेही सुद्धा अंदाज लावता येतो. मात्र भूकंपाचा कुठलाच अंदाज लावता येत नाही. तो कधी उद्रेक होईल आणि धरणी फाटून जाईल अशी परिस्थिती आता इथे समीरने आणलेली आहे. धावफलक बघतोय मात्र 43 धावा. त्यापैकी समीरच्या आहेत 8 चेंडू मध्ये 39 धावा. यावेळेस खांडून काढला चेंडू. निर्धाव चेंडू येणारे 9 चेंडू मध्ये 39 समीर. विक्रम त्याच्या दृष्टिक्षेपात आहे. 12 चेंडू मध्ये 50 धावा हा विक्रम युवराज सिंगचा आपण पाहिलेला आहे. 16 चेंडू मध्ये 50. वनडे मध्ये एबी डिव्हिलियर्स राहिलाय. उंच आकाशामध्ये चेंडू स्क्वेअर. ओहो पुन्हा जीवदान समीरला इथे जीवदान. कदाचित तो वरदान घेऊन आलेला आहे. प्रचंड तपश्चर्या करून आलेला असावा म्हणूनच वरदान मिळाले. असं सहज कोणाला मिळत नाही. समीरला 2 जीवदाने मिळतात. एक तर तो गोलंदाजांचा घामटा काढतोय आणि दुसऱ्या बाजूने त्याला जीवदान दिले जाते. आज मला वाटतं त्याने बॅटला इतक्या वेळा किस केलेला आहे की बॅट सुद्धा त्याच्यावरती फिदा झालेली आहे. हे रुटीन असतं एक. तुम्हाला मखाय एंटिनी नावाचा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज माहित असेल तर एक धाव इथे मिळेल आणि धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 46 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. तर मखाय एंटिनी असं होतं त्याचं रुटीन असं होतं की तो मैदानामध्ये खेळायला गेला की त्याच्या किट बॅग मध्ये एक गौरी असायची सेनाची गौरी. त्या गौरीला स्पर्श करून तो जायचा. त्याचा पाठीमागचं त्याला विचारलं होतं एकदा पत्रकारांनी. त्याने सांगितलं की मी गुराखी होतो म्हणजे गुरे राखत होतो रानामध्ये आणि गुरे राखता राखता आम्ही क्रिकेट खेळायचो. दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीच्या सदस्यांचं कधीतरी त्यांच्याकडे लक्ष गेलं. त्यांनी कुठेतरी फिरताना ती मॅच बघितली आणि एंटिनीला डायरेक्ट उचलून अकॅडमीमध्ये आणलं. तिथे प्रशिक्षण दिलं आणि त्यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये सुद्धा खेळायची संधी मिळाली. पण तो ती जाण विसरला नाही आणि मग ती शेणाची गौरी सातत्यानं तो गायीची जवळ ठेवायचा आणि मग खेळायला जायचा. तर हे असतं रुटीन आहे. दक्षिण आफ्रिकेचा एक फलंदाज आहे त्याचं नाव मी आता विसरलोय मात्र ग्रॅहम स्मिथ बरोबर त्यानं पहिल्या विकेटसाठी 415 धावांचं रेकॉर्ड उभं केलेलं आहे. त्या खेळाडूचं एक रुटीन होतं. तो काय करायचा की मॅचला खेळायला जायच्या अगोदर कोणाला तरी बॅट लपवायला सांगायचा आणि मग त्याला बॅट शोधायची नाही. मग तो इकडे तिकडे शोधायचा आणि मग कुणीतरी ती बॅट आणून द्यायचं आणि मग तो जायचा खेळायला. आणि मॅचच्या अगोदर तो कोणाला तरी सांगायचा की माझी बॅट लपून ठेव. त्याला कारण असं झालं की एकदा कोणीतरी बॅट लपून ठेवली फॉल सिलिंगला ती टेपनी चिटकवली आणि हा पूर्ण हैराण झाला की आता बॅट नाही इकडे तिकडे शोध. एकदा ती बॅट सापडली कुणीतरी आणून दिली. तो गेला ग्राउंड मध्ये आणि त्याने शतक ठोकलं आणि मग तो प्रत्येक मॅच मध्ये तीच प्रोसिजर करायला लागला. तर या रुटीन्स असतात आणि या रुटीन्स वरती इतके किस्से आहेत क्रिकेटमध्ये की बस रे बस. आणि खूप मनोरंजक किस्से आहेत. मला समीरचं रुटीन आवडलं आज. मी काही खेळाडूंना बुटाला स्पर्श करताना बघितलं होतं. काही खेळाडूंना आता बघा समीरने माती हातात घेतली. मी अनेक खेळाडूंना अशी माती हातात घेताना देखील बघितलेलं आहे खेळायच्या अगोदर. सचिन तेंडुलकरचं एका ऑस्ट्रेलियातल्या मॅचेसचं रुटीन तुम्हाला त्याच्यानंतर सांगतो मी. मात्र धावफलकावरती जाऊया जिथे धावफलकावरती आहेत 46 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. यास उजव्या इशच्या बाहेर समीरच्या बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाही आणि धावफलकावरती धावा आहेत 46. तर समीरचं रेकॉर्ड आपण चर्चा करत होतो मगाशी.
12 चेंडू मध्ये 42 धावा. चला, नरेश ढोमेचा रेकॉर्ड पण सुरक्षित राहिलेला आहे. 12 चेंडू 42 समीर. यस, हवेमध्ये चेंडू आणि समीर आता होईल बाद. काय धमाका केला होता समीरनं. विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग केली होती समीरनं. मात्र त्यानंतर मागच्या चेंडूमध्ये थोडासा तो शिथिल झाला होता आणि तिथेच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समीर बाद. पहिला धक्का. एक गडी बाद. 46. 46 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. राजवीर हॅलो. हॅलो हॅलो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. धाव फलकावरती 46 धावा आहेत. तिसरं षटक सुरू असताना गोलंदाज अमन. गोलंदाजी मार्कवरती चांगली सुरुवात इथे झालेली आहे. या षटकामध्ये समीरला बाद करण्यात यश मिळालं होतं. समीर प्रचंड धोकादायक ठरत होता. अक्षरशः गोलंदाजांची पिसं काढली आज समीरनं. लागोपाठ षटकारांची सरबत्ती केली. एका पाठोपाठ एक विस्फोटक फटके खेळले आणि 42 धावा. 13 चेंडू मध्ये 42 धावांची सुंदर खेळी साकारत तो बाद झाला. इनिंग छोटी होती का? नक्कीच छोटी नव्हती. इनिंग मोठी होती, मात्र खूप कमी वेळात आलेली ती मोठी इनिंग होती. तर नवीन षटक इथे मनस्वी इन्फोटेक खेम ट्रेडर्सच्या बाजूनं गोलंदाजी करणारा इथे अमान. याबरोबर स्क्वेअर लेगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक लॉंग लेग वरती सीमारेषेवरती असेल. एक धाव धाव फलकावरती येणार आहे. समीर बाद झाल्यानंतर जो ओघ समीरनं आणला होता तो पुढच्या फलंदाजांना कायम ठेवता येईल का? तिसऱ्या षटकामध्ये आपण ही मॅच इथे घेऊन आलेलो आहोत. 48-47 धावा धाव फलकावर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अमान यशस्वी गोलंदाज आहे. पहिल्या 2 षटकामध्ये भरपूर धावा आल्या होत्या, मात्र इथे धावा रोखण्यात यश मिळाले अमानला. विशेष म्हणजे धावांचा धबधबा त्याने शांत केलेला आहे. या जमिनीच्या समांतर हा फटका आहे. बॅक टू बॉलर, मात्र तिथे क्षेत्ररक्षण होऊ शकत नाही. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक धाव इथे प्राप्त होते. धाव फलक पुढे 48. अन्वी 11 विरुद्ध राजवीर 11. प्रथम टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अन्वी 11 ने घेतला होता. पहिल्या 2 षटकामध्ये मात्र हा निर्णय यशस्वी ठरला असं कोणी म्हणणार नाही. पॉइंटला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. एक धाव या ठिकाणी येणार आहे. या षटकामध्ये या अगोदर फक्त चौकारांनी षटकारांची भाषा बोलणारा राजवीर 11 इथे या षटकामध्ये एक धाव घ्यायला संघर्ष करतोय. कालच द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन झालं. क्रिकेटमध्ये त्यांचे लेख आपण सगळ्यांनी ऐकलं होतं. मला वाटतं 11वी-12वीला असेल त्यावेळेस त्यांचा एक डायलॉग मी या ठिकाणी ऐकला होता. तर त्याने तिथे भारतीय संघाबाबत असं लिहिलं होतं की मागच्या सामन्यामध्ये डरकाळ्या फोडणारे वाघ या सामन्यामध्ये म्याव सुद्धा करू शकत नव्हते. आता तसंच झाले. पहिल्या 2 षटकामध्ये डरकाळ्या होत्या. या षटकामध्ये मात्र कुठला आवाज आला नाही. धावफलक आहेत 50. अर्धशतक इथे पूर्ण होतोय. यस, आला का तो आवाज? क्षेत्ररक्षक लांब आहे आणि 4 धावा. अखेर एक मोठा फटका येतोय तिसऱ्या षटकामध्ये. 54 धावा. 3 षटकांचा खेळ पूर्ण होईल. 54. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटची 2 षटकं इथून पुढे अजून शिल्लक आहेत आणि या 2 षटकांमध्ये राजवीर 11 कुठे पोहोचतायत, कुठपर्यंत फलंदाजी करतायत. आजचं रेकॉर्ड आहे दापोली फायटर्सचं 83. ते रेकॉर्ड देखील त्यांच्या दृष्टिक्षेपात आहे. 54 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अजून 2 षटकं शिल्लक आहेत. पुन्हा एकदा सगळी टीम एकत्र येते. छोटीशी टीम मीटिंग होते. काही निर्णय तिथे. 1 लाईन स्पीच. जरा स्पीडअप करा.
अंपायर्स देखील तशा सूचना देत आहेत. अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. 3 इनिंग्स खेळायच्यात. या इनिंगच्या 2 ओव्हर्स सुद्धा खेळायच्यात. त्यामुळे कृपया पंचांचं म्हणणं ऐका आणि स्पीडअप करा. जास्त वेळ मीटिंग लांबू नका. महेंद्रसिंह धोनीला विचाराल तर ज्यावेळेस टीम मीटिंग असते, धोनी म्हणतो की मीटिंग 5 मिनिटाची फक्त. असं नाही की तासन तास मीटिंग करायची, काही आवश्यकता नसते क्रिकेटमध्ये मीटिंग करायची. 5 मिनिटाची मीटिंग करा आणि मस्तपैकी एक मॅच फुल एन्जॉय करा. जिंकणं निश्चित आपला विजय पक्का आहे. पण तासन तास मीटिंग करून काही होत नाही. तिथे फक्त आईस्क्रीम संपतात, सॅलड संपतं, याच्या व्यतिरिक्त काही होत नाही असं धोनीचं म्हणणं आहे. आणि मॅच सुरू असताना मीटिंग्स थोड्या वेळासाठी एनर्जीसाठी त्या गरजेच्या आहेत. तुम्ही या. खरं तर सौरव गांगुलीने ती सवय लावली. कोणाला नव्हती सवय ड्रिल करायची. सौरव गांगुलीने आणली ती ड्रिल करायची सवय. सगळ्यांनी एकत्र यायचं, गळ्यात हात घालायचा आणि मग काहीतरी तिथे बोलायचं आणि लगेच क्षेत्ररक्षणाला निघून जायचं. गोलंदाज पिंट्या. लेंथ बॉल. यास चांगला चेंडू होता. फलंदाजाला जखडून टाकणारा. तिथे खराब क्षेत्ररक्षण आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर वरून थ्रो येईल. 2 धावा इथे मिळणार आहेत आणि धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. खरं तर कौतुक करू आपण अमानचं. पहिल्या 2 षटकामध्ये धावांचा पाऊस पडल्यानंतर त्यानं तिसऱ्या षटकामध्ये धावा अडवण्यासाठी जी मेहनत घेतली, विशेषतः धोकादायक ठरू पाहणारा समीरला बाद केलं. उंच फटका आणि समालोचन कक्षाच्या समोर पडेल. 6 धावा. खूप वेळानं मोठा फटका आलेला आहे. मात्र दोन्ही फलंदाजांचा जम बसला हे निश्चित हे संकेत आलेले आहेत. शेवटच्या स्लॉग ओव्हर्समध्ये हे संकेत येणं जास्त महत्वाचं आहे. दोन्ही फलंदाज सेट होणं जास्त महत्वाचं आहे. बॉल त्यांना साईट होणं जास्त महत्वाचं आहे. त्यांचे डोळे आणि त्यांचे हात यांचा समन्वय जुळणं जास्त महत्वाचं आहे. ते जुळलेलं आहे. मात्र एक चांगला चेंडू गुडलेंथ वरून पुन्हा एकदा बाउन्सर. थोडंसं उसळी इथे मिळते. अतिरिक्त उसळी त्याला म्हणतो, एक्स्ट्रा बाउन्स. आणि त्यामुळेच निर्धाव चेंडू आहे. ज्यावेळेस आपण बघतो की गुडलेंथ बॉलला शक्यतो बॉटम हँडचा वापर करत लिफ्ट करण्याचा प्रयत्न करतात फलंदाज. इथे सुद्धा शॉर्ट बॅकलिफ्टने खेळलेला हा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो वेगवान आहे. हो हो हो, हातातून निसटलाय आणि 2 धावा पूर्ण आहेत. अतिघाई संकटात नाही. व्यवस्थित चेंडू हातामध्ये येऊ द्या, हातामध्ये घ्या आणि मग स्टंपवरती लावण्याचा प्रयत्न करा. मला ते थ्रो चांगला होता. थ्रो कोणता चांगला असतो? जो एकदम स्टंप उडवतो तो थ्रो सुद्धा कधी कधी धोक्याचा असतो. मात्र जो स्टंपच्या जवळ असतो ना, तो थ्रो कधी चांगला. याबरोबरच धाव इथे मिळणार नाही. चांगला चेंडू येईल. धाव फलकावरती 64 धावा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. 64 लॉस ऑफ 1. या षटकाचा विचार करू आपण तर 10 धावा इथे आलेल्या. 2 निर्धाव चेंडू टाकलेत पिंट्यानं. पिंट्याचं पहिलं षटक जे होतं तिथे 17 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये 10 धावा. अजून एक चेंडू टाकायचा पिंट्याला. आणि इथे उंच आकाशामध्ये एलिव्हेशन जास्त आहे. लांबी आहे का? आणि वॉड कॅच. अप्रतिम झेल तिथे सीमारेषेच्या आतमध्ये. विथ सेफ हँड आपल्याला बघायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक. दुसरा फलंदाज बाद. 2 गडी बाद. धावफलकावर धावा 64. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 16 धावांची सरासरी. अजूनही स्कोअर मोठा दिसतोय. अजून एक षटक शिल्लक आहे. राजवीर 11 इथे चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळेल. विकेट जरी पडलेली असेल तरी स्थिती बिलकुल खराब नाहीये. चला फलंदाज ताबडतोब चला. शेवटचं षटक मैदानामध्ये. स्लॉग ओव्हर्स मध्ये आपण आलेलो आहोत. 2 फलंदाज केवळ बाद झाले. 8 फलंदाज अजून बाद व्हायचे बाकी आहेत. तर स्लॉग ओव्हर्स मध्ये अजून प्रथितयश फलंदाज आहेत राजवीरकडे. त्यामुळे मोठे फटके बघायला मिळू शकतात. या मैदानामध्ये प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन आज झालेलं आहे.
एक काळ असा होता की षटकार जर कुणी बघितला ना, एखाद्या खेळाडूने खेळला की धूमकेतू पाहिल्यासारखे वर्णन व्हायचे. मग चौका चौकात चर्चा व्हायची. अरे काय षटकार मारला, कसा सिक्स मारला. खूप 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 चर्चा व्हायची. अलीकडं आता षटकारांना तेवढा भाव राहिलेला नाहीये. कारण अगदी सहज खेळले जातात. तेवढं टेक्निक, तेवढी प्रतिभा फलंदाजांनी आणलेली आहे. अन्वीने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण अन्वी 11 विरुद्ध राजवीर 11. मला वाटतं मी कमीत कमी प्रत्येक ओव्हरच्या सुरुवातीला टॉसचं वर्णन दिलेलं आहे. पण कदाचित समालोचनाकडे फारसं लक्ष कोणाचं नसावं, त्यामुळे मी वारंवार त्याच चुका करत गेलो. इथे फलंदाज बाद आहे. फलंदाजी करणारा संघ अन्वी 11 आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ राजवीर 11. फलंदाजी अन्वी 11 धावा इथे बनवलेल्या आहेत त्या 65 आणि तिसरा फलंदाज त्यांनी गमावलेला आहे. राजवीर 11 टॉस जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. तर अन्वी 11ला फलंदाजीसाठी त्याने निमंत्रण दिलं होतं आणि समीरच्या ताबडतोड 42 धावांच्या जोरावरती इथे धावफलकावरती 65 धावा आहेत. धावांचा ओझ उचलणारा तो ॲटलॉस आहे. ज्या पद्धतीची बॅटिंग आपण पाहिली, एकटा एकटा खेळत होता, एकांडा शिलेदार, एकटा लढत होता, एकटा हल्ला चढवत होता आणि हा हल्लाही तेवढासा भयानक होता. म्हणजे त्याच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला दिलेर खानावरती तुटून पडलेल्या मुरारबाजीची आठवण झाली असेल. पराक्रमाचा आविष्कार होता तो समीरची फलंदाजी. मात्र तो तसाच बाद झाला इतक्या लवकर. म्हणजे आपण पाहतो ना, विद्युत रोषणाई सुरू झाल्यानंतर जर लाईट गेल्यानंतर कसं अंधार पडतो, परंतु त्यानंतर देखील आलेल्या फलंदाजांनी सातत्यानं उजेड कायम ठेवलेला आहे. इतका मोठा नसेल मात्र उजेड कायम आहे. इथे 6 धावा मिळतील आणि षटकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचेल 71. 71 लॉस ऑफ 3. 3 गडी बाद 71. शेवटचं षटक इथे सुरू आहे. अजून काही चेंडू शिल्लक आहेत आणि समीरचंच रुटीन घेऊन मैदानामध्ये आलेला फलंदाज राहुल. यस 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 राहुल. राहुल लोअर फुल टॉस वरती अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावा. षटकार अत्यंत जबरदस्त फटका. 77 वरती पोहोचत आहेत. मला वाटतं त्या किस मध्ये ताकद आहे. फलंदाजीच्या बॅट मध्ये आहे की नाही माहित नाही, पण समीरनं ज्या प्रकारे बॅटला चेंडूकडे आकर्षित केलं तशीच जादू या चेंडू बॅट वरती करतोय तो फलंदाज आहे राहुल. 2 षटकार राहुल कडून. यस इथे आणि 4 रन. थर्ड मॅन फाईन लेग मध्ये 4 धावा आहेत. राहुलच्या बॅटला देखील धावांचं वेड. धावफलक पुढे पोहोचेल 81. 81 फॉर लॉस 3 विकेट. 3 गडी बाद 81. शेवटचं षटक आहे आणि मला वाटते दापोली फायटरचा विक्रम आता धोक्यात आलेला आहे. आजच असे एक एक विक्रम पायधुळी पडलेले आहेत आणि फलंदाज राहुल अक्रॉस द बॅट लिफ्ट करायचा होता, मात्र चेंडू जमिनीचा समांतर राहिला आहे. क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा मिळतील आणि स्कोअर फायनल असेल 83. रेकॉर्ड बरोबरीत आलेला आहे. एका डावामध्ये सर्वाधिक स्कोअर अन्वी 11 83, दापोली फायटर 83. तर क्षेत्ररक्षणासाठी आम्ही विनंती करतो अन्वी 11ला आपण ताबडतोब चला, जास्त उशीर करू नका. फलंदाज मैदानाच्या बाहेर यायची वाटही बघू नका. लगेच क्षेत्ररक्षकांनी मैदानामध्ये चला. फलंदाज लवकर राजवीर 11 मैदानामध्ये पाठवा आणि लगेच मॅच सुरू करा. यानंतरच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल होणार आहे आणि मॅच आहे ती
फाटक डेव्हलपर्स विरुद्ध सुपर किंग्स दापोली, बरोबर का? फाटक डेव्हलपर्स विरुद्ध सुपर किंग्स दापोली. संघनायकांना विनंती, टॉस बॉक्स मध्ये या, नाणेफेकीचा कौल करा, निर्णय लगेच द्या आणि ही मॅच संपल्याबरोबर लगेच सुरू करा. 84 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा विनंती आहे आमची अन्वी 11ला, आपण क्षेत्ररक्षणासाठी लगेच चला. आपण आज खूप उशिराने मॅच सुरू केल्या, त्यामुळं आज सगळ्या मॅचेस कंप्लीट करणं हे आपलं पहिलं ध्येय आहे. तुम्हाला त्यामुळे घाई करण्याची विनंती करतोय. खरं तर अलीकडे टेनिस क्रिकेटमध्ये टाइम स्लॉट सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ठेवलेला आहे. मात्र आयोजकांना मी धन्यवाद देईल, त्याने कुठल्याही प्रकारे टाइम लिमिट तुमच्यासाठी ठेवलेलं नाही की एवढ्या मिनिटामध्ये एवढी ओव्हर टाका, नाहीतर एक क्षेत्ररक्षक आतमध्ये. सर्रास आता नियम वापरला जातो, पण तुम्ही सगळेजण वेळेत खेळताय, छान खेळताय, त्यामुळं अशी गरज लागली नाही आयोजकांना तो नियम लावण्याची. पण इथून पुढे लक्षात आलं की तुम्ही विनाकारण वेळ घेताय, तर आयोजकांना सुद्धा तो नियम लावावा लागेल आणि मग त्याचा तोटा तुम्हाला होईल. त्यामुळे कृपया असा नियम लागू करण्याची आयोजकांना सुबुद्धी सुचवू देऊ नका आणि तुम्ही वेळेत खेळा, चांगले खेळा, भरघोस यश मिळवा. अन्वी 11 83 तर 84 धावांचा पाठलाग राजवीर 11ला इथे या मॅच मध्ये करायचा आहे. आणि बघूया दुसऱ्या सामन्यामध्ये पहिला विजय कोण मिळवणार, अन्वी की राजवीर? उत्तर शोधूया आणि या सामन्यामध्ये, या डावामध्ये घडणाऱ्या प्रचंड खळबळींचा मागोवा घेऊ दत्ता क्षीरसागर सरांच्या आवाजामध्ये. तर इथे सुपर किंग्स दापोली संघाने टॉस जिंकला आणि नाही, सुपर किंग्स दापोली टॉसला चला. दापोली सुपर किंग्स टॉसला चला. या दत्ता सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. पुनश्च एकदा आपलं सर्वांचं सायंकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय अन्वी 11 राजवीर 11 या दोन महत्वाच्या टीम मध्ये सायंकाळच्या सत्रातला महत्वाचा सामना. सुपर किंग टॉस जिंकला. याच्यानंतरचा सामना फाटक डेव्हलपर्स आणि त्याचबरोबर सुपर किंग दापोली. बघा, मैदानामध्ये 84 धावांचं विशाल लक्ष डोळ्यासमोर ठेवून राजवीर 11 संघाच्या आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. संभवतः सिद्धू आणि शैलू ही जोडगोळी. मागच्या मॅच मध्ये देखील दोन्ही खेळाडू सपशेल अपयशी ठरले होते. फाटक डेव्हलपर्स विरुद्धचा तो सामना आपण सर्वांनी पाहिलेला होता. केवळ 34 धावांपर्यंतच मजल मारण्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना राजवीर 11चा संघ यशस्वी ठरला होता. परंतु या मॅच मध्ये तब्बल 84 धावांचं भलं मोठं आव्हान. अन्वी 11चा संघ हे टार्गेट प्रतिस्पर्धी संघाला चेस करून देऊ शकेल की हे टार्गेट डिफेन्स केलं जाईल. गोलंदाजी मार्कवरती संभवता राहुल, खेम ट्रेडर्स, मनस्वी इन्फोटेक एंड कडनं तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. फलंदाजी करत असताना आक्रमक फलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. ओव्हर द विकेट गोलंदाजी. पहिला चेंडू फुल टॉस आणि दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू वेगाने सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल. नो चेंडू डिक्लेअर केलाय पंचाने आणि रिव्ह्यू देखील घेतलाय. रिव्ह्यू ओके.
थोडासा कमरेच्या वरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, अर्थात चौकार तर आलेला आहे, परंतु आता इथे बघावं लागेल की हा चेंडू नो आहे की फेअर डिलिव्हरी आहे. नो चेंडू डिक्लेअर केला इथे, तर फ्रीड असेल. पहिल्याच बॉलवरती थोडासा मागण्या ठरताना मिस्टर राहुल. सिद्धूच्या बॅट म्हणून चौकार देखील आलाय. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलं, चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु फ्रीट असल्यामुळे त्याचा कोणताही इम्पॅक्ट फलंदाजावरती पडणार नाहीये. जीवनदान मिळते इथे बॅटर्सला देखील. याच्या अगोदरचा जो चेंडू होता तो नो टाकला होता, त्यामुळे फ्रीट होती. या बॉलवरती स्वच्छंदपणे फलंदाजी करण्याचं एक मोठं लायसन बॅटरकडे देखील होतं. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अर्थात क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आला, झेल तर पकडला होता आणि चांगलं पुनरागमन करण्याचा प्रयत्न मिस्टर राहुल यांच्याकडून. 83 धावा प्रथमतः फलंदाजी मार्कवरती ज्या अन्वी 11ने बनवल्या त्याच्यामध्ये राहुलचं देखील खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन. बॅक टू बॅक 2 चौकार देखील त्याच्या बॅटवरून आपण पाहिलेले होते आणि त्यानंतर गोलंदाजी करताना देखील सुरुवात चांगली केली या बॉलवरती. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, ऑन साइडला ड्राईव्ह करायचा होता, परंतु पंच आमच्या दिशेने वळतायत, एक अवांतर धावेचा इशारा करतायत. आतापर्यंत 2 एक्स्ट्रा चेंडू टाकलेत या ओव्हरमध्ये. पहिला चेंडू नो टाकला होता, अर्थात कमरेच्या वरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, पंचांनी दंडित केलं होतं. त्यानंतर या बॉलवरती देखील पंचांनी दंडित केलं, अर्थात लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. कुठे ना कुठेतरी वेगाने चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये थोडीशी जी दिशा आहे ती हरवून बसलेला आहे राहुल, परंतु हा चेंडू सुरेख टाकला जातोय. चांगलं कमबॅक. यष्टांच्या अगदी मुळाशी चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. सक्सेसफुल दुसरी धाव देखील इथं पूर्ण होतीये. सुरेख रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान. अतिशय सुंदर ताळमेळ, चित्याची चपळता दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. या दुहेरी धावेच्या माध्यमातून 9व्या आकड्यावरती धावसंख्या आता पोहोचते. 84 धावांचं विशाल लक्ष्य आहे. राजवीर 11च्या दृष्टीने मागचा सामना तेवढा लाभदायक ठरलेला नव्हता, मात्र 34 धावांपर्यंत मजल मारली होती. हा सामना जिंकायचा असेल तर 84 बनवावे लागतील. समोरच्या बाजूने शानदार ड्राईव्ह, कव्हरला क्षेत्ररक्षक, धावचीची संधी होऊ शकेल, परंतु जोपर्यंत चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये येईल तिसऱ्या पंचांकडे दात मागितले. आता इथे तिसऱ्या पंचांना डिसाइड करावे लागेल की ज्या वेळेला यष्टी उद्ध्वस्त झाले त्याच्या अगोदर खेळाडू आपल्या क्रीजमध्ये पोहोचला होता की नाही. सुरेख क्षेत्ररक्षण कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता. दमदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. वेगाने आला खेळाडू, चेंडू अडवला, गोलंदाजाकडे थ्रो केला. यष्टी तर उद्ध्वस्त झाली, परंतु आता हे बघायचं आहे की खेळाडू जो बॅटर होता नॉन स्ट्राईक मार्कवरचा तो आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित होता की नाही. एका धावेसाठी प्रचंड मेहनत करताना दोन्ही खेळाडू, शैलू असेल, शिदुई, चोडगुळे अजून देखील मैदानावरती आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ तुम्ही सर्वजण पाहताय. केएम ट्रेडर्स, मनस्वी इन्फोटेक यांकडनं पहिल्या षटकासाठी फार मोठी जबाबदारी दिली मिस्टर राहुल वरती. फलंदाजीमध्ये तर तो यशस्वी ठरला होता आणि यावेळेला पंचांचा निर्णय. खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा झटका बसतोय, मोठा झटका बसतोय इथे राजवीर 11 संघाला. आघाडीचा खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन.
हो, एक चेंडू बाकी आहे, एक चेंडू बाकी आहे. घेतले बघा. वाईड नंतर 2 आल्या, त्याच्यानंतर विकेट आली, एक सिंगल आली आणि डॉट आला. हॅलो चेक. तर पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा बॉलर सज्ज आहे. लेफ्टच्या बाहेरचा बॉल, यावेळेला पंच मात्र आमच्या दिशेने वळताना एका अवांतर धावेची भर पुन्हा एकदा धाव फलकामध्ये पडतीये. राहुल याने आतापर्यंत प्रभावी अशी कामगिरी पार पाडली. कॅप्टनने जो विश्वास दाखवला प्रथमतः फलंदाजीमध्ये, त्यावेळेला देखील त्याने खऱ्या अर्थानं त्या कामगिरीला न्याय दिला आणि यावेळेला गोलंदाजीमध्ये देखील चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला लोअर फुल टॉच कव्हरच्या उजव्या बाजूने चेंडू दणदण करत आउट ऑफ द पार 4 धावांसाठी शेवटच्या बॉलवरती येतोय हा खणखणीत चौकार. 84 धावांचं मोठं आव्हान. रमाई यांची जयंती देखील आहे आणि खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रामध्ये आपण त्यांना अभिवादन देखील सर्वांनी केलेलं होतं. सो या ठिकाणी षटक क्रमांक 2 चा खेळ आरंभ होतोय. गोलंदाजी मार्क वरती हॉटेल प्रेसिडेन्सी एंड करणं गोलंदाज सज्ज होतोय. अनुप आहे ना, मिस्टर अनुप देशमुख स्वतः कॅप्टन देखील आहे. मागच्या पर्वामध्ये अन्वी 11चा संघ विजेता ठरलेला होता आणि या पर्वामध्ये पुनश्च एकदा गेल्या पर्वाच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने मैदानामध्ये खेळत असताना आणि 11च्या संघाने सकाळच्या सत्रामध्ये देखील एक मोठी धावसंख्या सेट केली होती, परंतु विदिशा चॅलेंजर संघाच्या माध्यमातून त्यांचं जे स्वप्न होतं ते उद्ध्वस्त झालं. आखोट टप्प्याचा बॉल, यावेळेला बॅटची बाहेरची कडा, यष्टिरक्षकाला देखील बीट करत यावेळेला मात्र सिंगल धाव जरूर भेटू शकेल. कृपया दोन्ही संघांना एक महत्वाची सूचना, याच्यानंतर अजून देखील एक सामना बाकी आहे. सो हा सामना आपण लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करूया. ग्रुप डिस्कशन अलाउड नाहीये. सो आपल्याला नम्रतेची विनंती, आपण लवकरात लवकर हा सामना कंटिन्यू करूया. गेल्या पर्वामध्ये आपण रजनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. पर्व 10 होतं, पर्व 11 मध्ये ही डे फॉर्मॅट मधली स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. अतिशय शानदार आयोजन. दापोली प्रीमियर लीग पर्व 11 आपण हा क्रिकेटचा महासंग्राम दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती पाहतोय. यावेळेला बॅटची बाहेरची कडा, पुनश्च एकदा मोठा पटका खेळण्याच्या नादामध्ये खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. शोएब बरमारे हा आता माघारी परततोय. जो नवीन खेळाडू फलंदाजी मार्कवरती दाखल होतो त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न मिस्टर अनुप देशमुख यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सायंकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा आनंद घेत असताना आता मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक देखील आपण सर्वजण बघतोय. सो नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय अजिंक्य पुसाळकर.
ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला, चेंडू चाललाय प्रेक्षक गॅलरीमध्ये. अजिंक्य पुसाळकरच्या बॅट मधून आलेला हा पहिला खणखणी षटकार. या षटकाराच्या माध्यमातून टीमची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न मिस्टर अजिंक्य यांचा. पुनश्च एकदा तोच प्रयत्न होता, शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा, परंतु इथे चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये कोणताही संपर्क झालेला नाहीये. चेंडू थेट जात होतो यष्टिरक्षकाच्या दिशेने, डॉट बॉलची सांगता होते आणि त्यानंतर पुनश्च एकदा अनूप देशमुख गोलंदाजी मार्कवरती. हॉटेल प्रेसिडेन्सी एंड कडनं पहिल्या ओव्हरमध्ये मिस्टर राहुल थोडेसे मागणे ठरले. आपण बघितलं होतं की तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या त्यांनी. त्यानंतर अनूप देशमुख गोलंदाजीसाठी आले आणि एक विकेट देखील प्राप्त केली आहे. आखूड टप्प्याचा बॉल, यावेळेला पुनश्च एकदा मात्र दिशा दिले अजिंक्य पुसाळकरच्या बॅट मधून. या ओव्हर मधला दुसरा खणखणी षटकार. चार बॉलला 4 षटकार मारले होते, त्याचीच पुनरावृत्ती करणं फार गरजेचं. यावेळेला पुन्हा एकदा आपण बघतोय रिव्हर्सचा ऍपट करण्याचा प्रयत्न झालाय आणि त्याचबरोबर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. षटक देखील संपलेला आहे. तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या मात्र पोहोचते 28 या आकड्यावरती. अजून देखील शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत. 84 धावांचा विशाल लक्ष अजून देखील आहे. अक्षय प्रतिष्ठान प्रायोजित दापोली 11 आयोजित दापोली प्रीमियर लीग 2025 पर्व 11व. दापोलीवासियांचा अभिमान स्वाभिमान असणारी ही महत्वाची स्पर्धा. सायंकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी अजून देखील एक सामना बाकी असणार आहे. याच्यानंतर पुनश्च एकदा फाटक डेव्हलपर्स, म्हणजे आपण जर बघितलं होतं दुपारच्या सत्रामध्ये अक्षय फाटक सरांच्या माध्यमातून या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक नोंदवली गेली आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला ड्राईव्ह केला, डीप फाईन लेगला, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू संभवत आउट ऑफ द पार्क जाऊ शकतो 4 धावांसाठी. एंडकडनं गोलंदाजी करत असताना अगदी सकाळच्या सत्रापासून खूप चांगली गोलंदाजी केली. ओव्हर द विकेट मारा करतील. हा चेंडू चांगला टाकलाय, परंतु पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक थोडासा दूर. समीर सावंत ॲपटर चांगला केलाय, परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी.
मिथुन मस्कर, हा मिथुन मस्कर, माफ करा या ठिकाणी आपण पाहतो मिथुन मस्कर सर यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरले. थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक आणि चेंडू दन दन करत याही वेळेला आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. यानंतर पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कोणती चूक नाही आणि सरते शेवटी फायनली विकेट घेण्यामध्ये मिथुन सर यशस्वी ठरतायत. अगोदरच्या 3 बॉलवरती 3 चौकार, त्यानंतर विकेट. मैदानामध्ये दाखल होत असताना याच्या अगोदर आपण बघितलं होतं की जो खेळाडू बाद झाला त्याने पहिल्या 3 बॉलवरती 3 चौकार मारले. त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक हवाई फायर करण्याच्या नादामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. त्यानंतर पिंट्या नवीन खेळाडूच्या भूमिकेमध्ये मैदानात दाखल होतोय. मिथुन मस्कर पहिल्या बॉलवरती मागणे ठरले, परंतु त्यानंतर यशस्वी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. आतापर्यंत आपण पाहिले 4 चेंडू झालेत आणि 3 चौकार त्यामध्ये पाहायला मिळाले. पुन्हा एकदा या ठिकाणी बॅटच्या स्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय खणखणीत दणदणीत DPL ब्रँडेड षटकार. धावांचं विशाल लक्ष त्याचा पाठलाग करताना आतापर्यंत राजवीर 11चा संघ पोहोचतोय 46 या आकड्यावरती. संभवतः या ओव्हर मधला शेवटचा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, खेळाडू बीट झाले, चेंडू थेट चाललाय यष्टिरक्षकाच्या दिशेने आणि षटक देखील इथं संपलेला आहे. तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या मात्र पोहोचते 46 आकड्यावरती. अजून देखील शेवटच्या 12 चेंडू शिल्लक आणि 12 बॉलमध्ये हा सामना जिंकण्यासाठी राजवीर 11 या टीमला 38 धावांची आवश्यकता आहे. पाचारण केलं. याच्या अगोदर ज्यावेळेला तो पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलेला होता त्यावेळेला समोरच्या एंड कडनं खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक कडनं तो गोलंदाजी करत होता, परंतु यावेळेला वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक हाताळत असताना हॉटेल प्रेसिडेन्सी एंड कडनं त्याला गोलंदाजीसाठी पाचारण केलंय. 12 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईक वरती देखील आक्रमक फलंदाज आहे. यावेळेला पुन्हा एकदा कोलवरचा चेंडू अपील अपील यस फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नाही का काय वरती आहे का? ओके.
यावेळेला आपण पाहतोय संभवतः अपील केलेलं होतं, परंतु पंचांचा इशारा आलेला होता की चेंडू स्टंपच्या थोडंसं वरती जाणारा होता, उसळी घेणारा चेंडू, आणि त्याचबरोबर धाव देखील मिळते या बॉलवरती. प्रत्येक चेंडू गणित सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. या षटकाच्या आरंभीपूर्वी आपण बघितलं होतं की 12 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायचा आहे. चेंडू पुनश्च एकदा सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. या चौकाराच्या मदतीने सामन्याला पुनश्च एकदा कलाटणी मिळताना पाहायला भेटू शकेल. या मॅच मध्ये पुनश्च एकदा ट्विस्ट निर्माण होते. हा सामना अजून देखील संपलेला नाही आहे. या ओव्हरमध्ये जर 2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा यशस्वी पुनरागमन राजवीर 11 संघ करू शकेल. अलॉंग द कारपेट पुन्हा एकदा लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला तिथे, मात्र सिंगल धावेवरती समाधान मानावं लागले दोन्ही बॅटर्सला. एकेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे सरकवण्याचा प्रयत्न तर जरूर केला जातोय, परंतु राजवीर 11ला जर सामना जिंकायचा असेल तर षटकार चौकार मात्र तुम्हाला मारावे लागतील. कारण प्रथम फलंदाजी करत असताना 83 धावा बनवल्या होत्या अन्वी 11ने. आकुट टप्प्याचा बॉल यावेळेला फटका बसलाय. क्षेत्ररक्षक मात्र थोडासा दूर आहे आणि तो देखील तिथं थोडासा चुकतोय. चेंडू अडवताना फायदा उठवला जातोय दोन्ही बॅटर्स कडून. इथे दुहेरी धाव सक्सेसफुली कंप्लीट केली जाईल. सो दुहेरी धावेच्या मदतीने तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या मात्र आता पुढे सरकती आहे 54 या आकड्यावरती. 8 चेंडूमध्ये 30 धावा बनवायचे. 2 मोठे फटके पाहिजे जे आपण बघितलं की सरळ सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतील, पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी देऊ शकतील. अर्थात ती गुणवत्ता दोन्ही खेळाडूंकडे आहे. शैलू असेल, सिद्धू असेल, ज्यांच्याकडनं खूप मोठ्या कामगिरीची गरज असताना सिद्धू मात्र लवकर बाद झाला. यावेळेला शानदार स्ट्रोक, अप्रतिम कामगिरी. चेंडू सरळ बॅट मधून आलेला खणखणीत षटकार. राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवरती देखील षटकार. 6 धावांची मोर. सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळते. त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला आणि सामन्याला अनपेक्षितरित्या पुन्हा एकदा कलाटणी मिळाली. आतापर्यंत अजिंक्य पुसाळकरच्या फलंदाजीचं जर विश्लेषण आपण पाहिलं तर 4 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. मैदानाच्या चौफेर फलंदाजी करण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू. शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाते. 6 बॉलमध्ये मात्र 18 धावांची गरज असताना व्यासपीठाच्या उजव्या बाजूला ज्या बाईक पार्क केलेल्या त्यांना विनंती आहे कृपया आपल्या बाईक पार्किंग झोन मध्ये पार्क कराव्या. त्याचबरोबर समोरच्या बाजूला देखील ज्या 2 व्हीलर आहेत कृपया आपल्या सर्वांना या ठिकाणी माझा आवाज पोहोचतोय. सर्वांपर्यंत आपल्याला विनंती आहे आपली जी वाहन आहेत 2 व्हीलर आहेत ती पार्किंग स्थळी पार्क करावी. 6 बॉल 18 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती रुपेश राणे, तर समोर स्ट्राईक वरती फलंदाज आहे पिंट्यासारखा एक स्टार काढू ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत एक चौकार एक षटकार आपण सर्वांनी पाहिलाय. तर हा खेळाडू देखील विस्फोटक फलंदाजी करू शकेल.
6 मध्ये 18 बनवल्या जातील की डिफेन्स केल्या जातील, दोन्ही टीम साठी सामना ऑन असेल. आकोटाप्याचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला. या बॉलवरती संभवतः सिंगल घेण्याचा मानस आणि त्यानंतर स्ट्राईक वरती मागच्या ओव्हर मध्ये ज्याने आक्रमक फलंदाजी केली होती तो अजिंक्य पुसाळकर स्ट्राईक वरती असेल. 5 बॉल मध्ये 17 धावा बनू शकतात इथे. हाय व्होल्टेज सामना आपण सर्वजण पाहतोय. दापोली प्रीमियर लीग अक्षय प्रतिष्ठान प्रायोजित, दापोली 11 आयोजित. याच्यानंतर आजच्या दिवसातला एक मात्र सामना शिल्लक. फाटक डेव्हलपर्स आणि त्याचबरोबर सुपर किंग दापोली यांच्यामध्ये महत्वाची लढत आपण सर्वजण आजमावणार आहोत. सो दरम्यान या ठिकाणी रुपेश राणे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती समोरच्या एंड कडून म्हणजे खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक कडनं तो गोलंदाजी करेल. त्याच्यावरती आता खऱ्या अर्थानं दबाव असेल. 5 बॉल मध्ये 17 धावा डिफेन्स करायच्यात अशा पवित्र्यामध्ये असताना समोर अजिंक्य पुसाळकर सारखा सेट फलंदाज ज्याला आता चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. मागच्या ओव्हर मध्ये 2 शानदार षटकार त्याच्या बॅट वरून आले होते. त्यामुळे आता सेट झालेला खेळाडू त्याला रोखणे थोडंसं आव्हान असेल रुपेश राणे समोर. चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये, परंतु यावेळेला 2 क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी ताळमेळ कमतरता. चेंडू या दोन्ही क्षेत्ररक्षकाला बीट करत 22च्या रूपामध्ये 4 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर. ट्विस्ट आले. ही टास्क एवढी सोपी असणार नाही अन्वी 11 साठी. अजिंक्य पुसाळकर जोपर्यंत विकेट वरती राजवीर 11च्या बाजूने सामना जाऊ शकेल. लोअर फुल टॉस समोरच्या बाजूने क्षेत्ररक्षक स्ट्रगल सफर करत असताना आणि याही वेळेला बॉल जातोय आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. अजिंक्य पुसाळकर ऑन फायर. मध्ये 9 धावांची आवश्यकता नाही. या बॉलवरती जर षटकार आला तर राजवीर 11च्या बाजूने सामना जाऊ शकेल. यावेळेला स्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न, परंतु बीट झाला खेळाडू. ऑफ्टमच्या बाहेर चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता परंतु टायमिंग प्रॉपर करू शकले नाही. डॉट बॉल आलाय आणि आता प्रेशर दबाव अजिंक्य पुसाळकर वरती. शेवटचे 2 चेंडू बाकी, 9 धावांची गरज आहे. या बॉल वरती कोणत्याही परिस्थितीमध्ये एखादा षटकार किंवा चौकार येणं गरजेचं असेल तर आणि तरच राजवीर 11 संघ या मॅच मध्ये आपली जागा अजून देखील निर्माण करू शकेल. रुपेश राणे समोरच्या एंड कडनं गोलंदाजी मार्क वरती. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस यष्ट्यांच्या अगदी मुळाशी टाकण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवरती देखील फलंदाजाला सबसेल बीट करण्यामध्ये रुपेश राणे यशस्वी ठरले. मात्र सिंगल धाव जरूर भेटली लेग बायच्या रूपामध्ये आणि हा सामना आता अन्वी 11च्या बाजूने झुकायला सुरुवात होते. शेवटचा बॉल बाकी. जर या मॅच मध्ये काहीतरी करामत झाली, नो चेंडू आला, त्याच्यावरती जर चौकार आला तर आणि तरच राजवीर 11च्या आशा अपेक्षा पुन्हा एकदा पल्लवित होऊ शकतात. अन्यथा अन्वी 11 हा सामना जिंकू शकेल. 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. आपण बघितलं होतं की 3 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आला. 2 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. सामन्याला अनपेक्षितरित्या कलाटणी देणारं चित्र सातत्यानं पाहायला मिळालं. शेवटचा बॉल यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह, हवाई फायर. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय का तर नाहीये. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणि आपण पाहतोय केवळ आणि केवळ